करणं फक्त मराठी भाषेवर प्रशासन मराठीच्या विरोधात आहे। आमचा हाच तर प्रश्न आहे। ज्यावेळी आमच्या मराठी एकीकरण समितीने मीरा भाईंदरला आंदोलन घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी नोटीस देण्यात आली, मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली, परंतु हा जो परवा काय प्रकार इथे घडला तिथे फाडलं गेलं, चाकू सुरे आणून तिथले तारपत्र्या फाडल्या गेल्या, मग त्यांच्यावर काय कारवाई केले हे गृहनिर्माण मंत्रालयाने जाहीर करावं। आमची छोटी छोटी मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल, शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, ह्याच्यामध्ये गुन्हे नोंद केले जातात। मग एवढ्या ठिकाणी संवेदनशील भागात जो काय प्रकार घडला त्याच्यावर त्यांच्यावर काय कारवाई केले हाच त्यांच्या अंगावर गेले, पोलिसांच्या अंगावर जाऊन त्यांच्याशी वादावाद केली, म्हणजे महाराष्ट्र पोलिसच्या अंगावर येणार ती लोक। हा बघा, जर हा जो प्रकार आहे ते जर सांगत असतील 1 लाखाचे मोर्चे काढतो आणि हे करू, तर तो पोलीस प्रशासनाला, इथल्या शासनाला, शासकीय व्यवस्थेला दिलेलं आव्हान आहे। ते शासकीय व्यवस्थेने कसं निस्तरायचं। जर ते इथे बाहेरून येऊन सांगू शकत असेल कोणी 1 लाखाचे मोर्चे काढतो, अरे आम्ही मराठी आहोत ना बनक, आम्ही मराठी आहोत, आम्ही दाखवून देतो मग आम्ही कितीचे मोर्चे काढू शकतो। आज आमच्या मराठी मातीचे दुर्दैव आहे की आम्हाला आमच्या महाराष्ट्रात, आमच्या स्वतंत्र भाषिक राज्यात मराठीच्या अधिकारांसाठी भांडावं लागतंय, हे आमचं दुर्दैव आहे। पण ह्याच्या पुढे सहन केलंच जाणार नाही कोणत्याही परिस्थितीत। आपण बघितलंय की जैन ज्यावेळी इथे आंदोलन करत होते तेव्हा मोठ्या संख्येने इथे आलेले पाहायला मिळाले। आपली लोक कुठे? मॅडम तुमचा गैरसमज आहे, तुम्ही बघा आता बघा, फक्त इथे येऊन आंदोलन केली गेली त्याला विरोध नाही झाला, त्याच्यावर किती कारवाई झाली। आम्ही फक्त बाईट देत होतो, अजून आमचे कार्यकर्ते यायचे, गोवर्धन साहेब पण येत आहेत, लक्षात घ्या, फक्त बाईट देत होतो तरी आम्हाला इथे उचलून आणलं। इथला मराठी माणूस आहे, मराठी माणसाचं राज्य आहे, स्वतंत्र मराठी भाषिकांचं राज्य आहे। किती माणसं म्हणजे काय, उद्या अखंड मराठी समाज इथे उतरेल, ही जर नाटकं बंद नाही झाली तर अखंड मराठी समाज मात्र इथे उतरल्याशिवाय राहणार नाही, मात्र निश्चितपणाने। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।